तन्वी, रागात त्याने केसांवरून हात फिरवत समोर टेबलवर असलेला वास खाली फेकून दिला. त्यामागोमाग बऱ्याच गोष्टी खाली पडून फुटल्या. पूर्ण रूम त्या तोडफोडीने दणदणत होती. ती वाचलीच कशी काय? तन्वी, मी तुला सोडणार नाही. मला चॅलेंज केलेलंस, मी सुद्धा तुला दुसऱ्या कोणाचं बनवून देणार नाही, तो रागात बोलत होता. या आदित्याच्या तर नेहमीमध्ये असतोच हा. याची काय लुडबुड असते कळत नाही. आता तर काय माझी एक चूक आणि मी कामातून गेलो. पूर्ण अडकवून ठेवलं आहे मला. तिकडे असलेल्या चेअरवर हात मारत तो बोलला. तेवढ्यात एक कॉल त्याच्या फोनवर वाजला तसं तो भानावर आला. इकडे हॉस्पिटलमध्ये त्याने अचानक तिला जवळ ओढल्याने तिला काहीच कळत नव्हतं. तो मात्र गेले 5 दिवस भेटलो नाही. त्यात काल ती जे काही वागली त्याचा सर्व राग तिच्यावर काढत होता. तिच्या हाताला पायाला लागलं आहे याचंही भान तो विसरला होता. तिला तर काही क्षण काय चालू आहे ते कळतच नव्हतं. पण त्यानंतर तिने तिचे मोठे झालेले डोळे तिच्याही नकळत बंद झाले. तिच्या हाताला होणाऱ्या वेदना त्याच्या ओठात विरघळून तिने त्याच्या केसात हात फिरवत त्याला प्रतिसाद देऊ लागलेली. तिला बसण्यासाठी केलेल्या बेडवरून पाठ उचलून ती बसलेली. ती त्याच्या दबावामुळे कधी बेडला टेकली गेली ते दोघांनाही कळलं नाही. तो अजूनही त्याचा राग काढत होता आणि ती त्याच्या केसांना कुरवाळत त्याचा राग शांत करत होती. कितीतरी वेळ ते दोघं एकमेकांमध्ये गुंतले होते. त्यांचं त्यांना माहीत. दोघांचे श्वास फुलले तसं ते एकमेकांपासून बाजूला झाले. काय आहे आता, फोन का लावला आहे? त्याने चिडतच विचारलं. ती वाचली, समोरून एक जण बोलला. हो ना, वाचली ना ती. खूप चांगलं काम केलं तुमच्या माणसांनी. आता त्यांना पार्टी द्या आणि तुम्हीही करा. निलेश, समोरचा माणूस रागात बोलला. आवाज खाली ठेवायचं, समजलं ना? निलेश चिडून बोलला. हे बघ, जो माणूस तिला मारायला गेलेला तोही मेला आहे, त्यामुळे आपलं नाव. समोरून माणूस बोलतच होता की निलेशने त्याला अडवलं. तो मरणारच होता. आता त्याच्या फॅमिलीला पण मार. माझ्यापर्यंत पोहोचेल असं मला कोणीच ठेवायचं नाही. एक लक्षात ठेवायचं, जर तू तोंड उघडलंस तर तूही. निलेशने हसतच फोन ठेवून दिला. या आदित्यामुळे मला असं लपून राहावं लागतंय तरी बरं. त्या समीर म्हात्रेला हे माहीत नाही की आदित्यने मला पूर्णपणे ब्लॉक केले. थँक्स आदित्य, तू केलेल्या कामाचा आत्ता पत्ता कोणीही लावू शकत नाही, म्हणून मी तुझा बदला तरी घेऊ शकतो. निलेश स्वतःशीच गूढ हसत बोलला. तन्वीच्या मागे निलेश लागला आहे हे कळताच आदित्यने त्याला फक्त बिझनेसमध्येच नाही तर सोशल लाईफमध्येही असं काही अडकवलं होतं की त्याची एक छोटी चूकसुद्धा त्याला आयुष्यभर कडी फोडायला लावू शकत होती. त्यात जर तो चुकूनही जेलमध्ये जातोय तर तो तिकडेच कसं सडेल हे बघायला आदित्य आणि तन्वी होतेच. आदित्य त्याला मुद्दाम अडकवणार नव्हता, पण अडकला तर सोडणार पण नव्हता हे निलेशला माहीत होतं. तन्वीला तर काही कळतच नव्हतं. ती आता काही वेळापूर्वी कशी वागली, हे असं कसं काय ते करू शकते याचाच विचार ती करत होती. त्याच्याकडे नजर वर करून बघण्याची हिंमतसुद्धा तिच्यात नव्हती. ती दुसऱ्या बाजूला तोंड फिरवून बसली होती. गालावर आलेली लाली काही केल्या कमी होत नव्हती. तिला काय होतंय ते तिचं तिला कळत नव्हतं. आदित्य तिला बघत गालात हसत होता. यापुढे जर एकटीच अशी गायब झालीस ना तर याद राख. तिच्याकडे झुकत तो कानात हळूच बोलला. त्याच्या आवाजाला असलेली धार कोणाच्याही अंगावर काटा आणेल अशी होती. तिने दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्याकडे बघू लागली. तिच्या कानात बोलून तो लगेच मागे झालेला. हे बघा, मी काहीही करेन, कुठेही जाईन, तुम्ही मला काहीही बोलू शकत नाही आणि परत माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर बघा. सुरुवातीला मनातून घाबरलेली म्हणून तिचं ततपप होत होतं, पण तिने लगेच स्वतःला सावरत बॅक टू तन्वी मोडला आली होती. काय करणार जवळ आलो तर? तो पण तिला चिडवत तिच्यासारखं अडखळत बोलला, ज्याने तिला अजून राग आला होता. हे बघा, हात पकडूनच, तुम्ही माझ्या कुठल्याही गोष्टीत मध्ये पडायचं नाही. आणि आता जे केलं ना
परत जवळ येण्याचा प्रयत्न केला ना तर बघा. तिचं बोलताना ततपप होत होतं. बाकी कुठल्याही विषयावर ती भांडत असली तरी यावर का आणि काय भांडायचं हे तिला कळत नव्हतं. मला ना हे दोघं भांडतानाच खूप आवडतात. तुम्हाला कसे आवडतात नक्की सांगा. काय करशील? आदित्य तिच्यासमोर हाताची घडी घालून उभा राहिला. काय करेन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्यात. मी तुमच्यावर. ती बोलतच होती की आदित्यने मान बाजूला दुसऱ्या दिशेला केली. तसं ती बोलायची थांबली. सायला त्या कॉन्ट्रॅक्टच्या. आदित्य हळूच तिला ऐकू जाणार नाही असं पुटपुटला. माझ्यावर केस करशील का? त्याने भुवया उंचावत विचारलं. हो म्हणजे काय, केसच करेन. दुखत असणाऱ्या हाताच्या वेदना सहन करत तिने सांगितलं. तुला आता कोणी जंगलात पण घेणार नाही. आपण एक काम करूयात. मुंबईतच राणीबाग आहे ना, तिथे पेंग्विनच्या बाजूला तुला उभं करूयात. काही विचार करत तो बोलला आणि ती याला वेळ लागलंय का अशा एक्सप्रेशनमध्ये त्याला बघत होती. मला असं बघू नकोस, नजर लागेल. उद्यापासून गळ्यात लिंबू मिरची घालून फिरावं लागेल मला. तिला असं एकटक बघताना बघून तो बोलला. नक्की कुठे गेलेलात तुम्ही? आधी एक तरी ठिकाणावर होता, आता तोही नाही. काहीतरी बरळताय. तोंड वाकडं करत तिने विचारलं. ओय, काहीतरी नाही. तू केस कशासाठी करणार आहेस ते तर सांग. मी काय केलं आहे? तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? त्याने तिला विचारलं. तुम्ही आता मला जे केलं ते अडखळत बोलली. मी स्वतःकडे हात दाखवत. मी काय केलं? तर्जनी हनुवटीवर आपटत. आदित्य डोंट बी स्मार्ट. तन्वी रागात त्याला बोलली. मी स्मार्ट आहेच, त्यात नवाने का बनू? आदित्य ॲटिट्यूडमध्ये बोलला. तुम्ही जाऊन आराम करा. जेटलॅगचा तुमच्या डोक्यावर खूपच परिणाम झाला आहे. जंगली गोरीला. तन्वी वैतागून बोलली. माकडे गोरीला जंगलीच असतो, त्याला घरात कोणी आणून नाही ठेवत. आदित्य अजून तिला चिडवत होता. तिने मात्र याचं काहीच होऊ शकत नाही म्हणून दुसरीकडे बघू लागली. लास्ट वॉर्निंग समज. पुन्हा असलं काही केलंस तर आज जे केलं आहे त्यापेक्षा मोठी पनिशमेंट मिळेल. बट तुला ती पनिशमेंट आवडलेली दिसते. तिच्याजवळ जात तो बोलत होता. आधी रागात असलेला त्याचा आवाज मिश्किल झाला होता. तनूही त्याच्याकडे रागात बघू लागली. तो डोळा मारतच तिच्यापासून लांब झाला. ती पुढे काही बोलायच्या आतच दरवाजा उघडला गेला. येऊ का की डिस्टर्ब केलं आम्ही? दरवाजातूनच हसतच आवाज आला. अहो, तन्वीला इतकं कसं लागलं? ही पोरगी म्हणजे ना. घरी येऊन मॉमची चिडचिड चालू होती, त्यातसुद्धा त्यांची काळजी होती. तुला माहीत आहे ना ती किती वेंदळी आहे ते. ठीक आहे, ती काळजी नको करूस. डॅड मॉमला समजावत होते. तिला काही झालेलं नाही, तू काळजी करू नकोस. तू तिच्या आवडीचं काही खायला बनव, मी तिला डब्बा घेऊन जातो. अक्षय, माझं काम आहे तुझ्याकडे. डॅडने मॉमला सांगून अक्षयकडे नजर फिरवली. काय झालं डॅड, मला बोलावलं? अक्षयने शांतपणे विचारलं. तिला बुलेट कधी दिलीस? डॅड अजून तरी शांतपणे बोलत होते. कालच दिली. काल ती प्रियादीकडे राहायला गेली होती, तिकडेच मागवून घेतली. अक्षय खाली मान घालून बोलत होता. यापुढे तिला बाईक देण्याआधी मला विचारायचं, डॅडने कडक शब्दात सांगितलं. डॅड, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? अक्षयने काळजीने विचारलं. निघ तू आता. डॅडने एक सुस्कारा टाकत सांगत त्याच्याकडे पाठ फिरवली. तो जाताच डॅडने एक फोन लावला. परत तन्वीच्या मागे सेक्युरिटी हवी आहे, डॅडने फोनवर सांगितलं आणि लगेच फोन ठेवून दिला. अरे अंजली वहिनी, तुम्ही? तन्वीने बसूनच हसत त्यांना ग्रीट केलं. हो मग, यायला नको का? तू हॉस्पिटलमध्ये आहेस समजलं तसं तडक निघालो. आत येत अंजली बोलली. मी पण आहे. अनुष्का पण आत येत सुरू झाली. तुम्हाला कसं समजलं? म्हणजे ते सकाळी आईसाहेबांनी कॉल केलेला तर समजलं तुझा ॲक्सिडेंट झाला आहे. मग लगेच उडत उडत आले की मी.
अंजली वहिनी हाताचा विमान करून दाखवत बोलल्या. बरं झालं ही उडत आली. चालत आली असती तर आपल्याला उडवलं असतं. अनुने फालतू जोक मारला, ज्यावर सर्वच आंबलेला चेहरा करून तिच्याकडे बघत होते. तिने सॉरी बोलून मान खाली घातली तसे सर्व एकदम तिच्यावर हसू लागले. तसं ती हातपाय आपटत तिकडेच खोटं खोटं रडत होती. आदित्य जो तिकडे असूनही नव्हता, त्याने स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतला. कशी आहेस? विराजने हसतच विचारलं. मी ठीक आहे दादा, तुम्ही कसे आहात? तन्वी हसूनच विचारते. सध्या तू एकटीच हॉस्पिटलमध्ये आहेस, म्हणजे आम्ही ठीकच आहोत, विराजने हसतच सांगितलं. त्या तिघींची मस्ती चालू होती. विराज आणि आदित्य मात्र त्यांना वैतागून बघत होते. शेवटी दोघे कंटाळून बाहेर गेले.